गुंडागर्दीला चाप लावल्यानंतर नाशकात आता त्या गुंडांच्या मालमत्तावर टाच आणली जाते। नदीपात्रातील अनेक बेकायदेशीर बांधकाम तोडायला सुरुवात झाली। पाहूया। नाशिकमधील गुंडांना पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर आता महानगरपालिकेनं गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवणं सुरू केलंय। ITI सिग्नल भागात नंदिनी नदीच्या पूररेषेत जी अनधिकृत बांधकामं उभी राहिली आहेत त्यांच्यावर हातोडा मारला जातोय। या भागात सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेचंही बांधकाम तोडलं गेलंय। गोळीबारात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर RPIचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, पुत्र दीपक लोंढे आणि टोळीतील इतरांना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्यात। त्यानंतर आता टोळ्यांनी बळकावलेली जमीनही मुक्त केली जाते। काही दिवसांपूर्वी याच लोंढेच्या घरात एक भुयारही आढळून आलं होतं। त्यात 2 कुऱ्हाडी चाकू जप्त केले गेले। पोलिसांच्या माहितीनुसार अपहरण, खंडणी वसुली आणि इतर गैरकृत्यांसाठी या भुयाराचा वापर होत होता। हे इथे ना इथे तोड लागले याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितलं असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रीट एंट्री करण्यात आलेली होती, म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशाने ते केलेलं आहे। दरम्यान नाशिक मनपाच्या कारवाईनंतर गुंडांविरोधात बुलडोझर या उत्तर प्रदेशचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जात असल्याची चर्चा आहे। मात्र ही नियमित कारवाई असल्याची माहिती नाशिक पालिकेने दिली। काही दिवसांपूर्वीच गुंडांनी कशा प्रकारे नाशिकमध्ये उच्छाद मांडला याचा पाढाच मंत्री गिरीश महाजन यांनी वाचला होता। घरं बळकून घ्यायची, कोणाचे बंगले बळकून घ्यायचे, जमिनीवर जाऊन आपले बोर्ड लावून टाकायचे, तिथे टपऱ्या ठेवून द्यायच्या, मग त्याच्यावर कोणी अट्रॉसिटी करायची, कोणी धार्मिक स्वरूप हिंदू मुस्लिम त्याला द्यायचं। यापुढे हे अजिबात चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं गुंडगिरी असेल, जिथं जिथं अशा पद्धतीचं अनधिकृत अतिक्रमण असेल त्या ठिकाणी देवाभाऊंचा बुलडोझर निश्चितपणे चालणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना त्रास देईल त्याच्यावर देवाभाऊंचा बुलडोझर चालल्याशिवाय राहणार नाही। हा पॅटर्न देवाभाऊंचा पॅटर्न आहे आणि देवाभाऊंच्या पॅटर्नमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं संरक्षण आणि गुंडांचं निर्दालन झाल्याशिवाय राहणार नाही। नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली मध्ये। आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण 6 महिन्यापूर्वीची बांधलेली दिसते आहे, पण पावसाळ्यामुळे आम्हाला ही कारवाई करता आली नव्हती। 5 ऑक्टोबरला नाशिक त्र्यंबक रोडवरच्या औरा नावाच्या बारजवळ गोळीबार झाला होता। लोंढे टोळीतल्या भूषण लोंढेनं गोळ्या झाडल्या, ज्यात वरुण तिवारी नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला। आरोपानुसार हॉटेल व्यावसायिकानं एकूण नफ्याच्या 10% खंडणी द्यावी यासाठी हे कृत्य घडलं। त्या प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढेसह इतर जण अटकेत आहेत, मात्र भूषण लोंढे फरार झालाय। एका बाजूला नाशिक पोलीस गुंडागर्दीला चाप लावतायत आणि दुसरीकडे अनधिकृत बांधकामांवर पालिका टाच आणत असल्यानं नाशिककरांनी या कारवाईचं कौतुक केलंय। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।